वेलकम टू मनीषाज क्रिएशन। आज सकाळी नाश्त्यासाठी मी आज इथे बीटरूट उपमा बनवत आहे। तर त्यासाठी मी 1 कप रवा छान भाजून घेतलेला आहे। तेलामध्ये हिंग, जिरं, मोहरी, कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून मी छान परतून घेणार आहे। त्यामध्ये 1 चमचा चण्याची डाळ आणि अर्धा चमचा उडदाची डाळ मी अर्धा तास सोक केलेली आहे आणि ती पण टाकून ते सर्व परतून घ्यायचं आहे। छान परतून घेतल्यानंतर बीट मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। 1 कप रवा असेल तर 2 ते 2.5 वाट्या पाणी टाकायचं आहे आणि छान उकळी आली पाण्याला की मस्त त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून हळूवारपणे रवा आपल्याला टाकायचा आहे। हळूवारपणे रवा टाकताना कंटिन्यू चमच्याने हलवायचा आहे जेणेकरून गुठळी होऊ नये आणि अशा वेळेस गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। तर व्यवस्थित परतून झाला की 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून तो व्यवस्थित शिजेल। 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला झाकण काढून आता आपला इथे हेल्दी असा बीटरूट उपमा रेडी झालेला आहे। तर कोथिंबीर टाकून आपल्याला छान परत एकदा परतून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि मग तो सर्व करायचा आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, हेल्दी असा बीटरूट उपमा कसा वाटला तो कमेंटद्वारे कळवा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।